नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता। सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामिमा शुचः। आशा जैसे दुःखाती व्याली निंदा दुरिते। हे असो जैसे दैन्याती दुर्भगत्व। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने एकाध्यायी गीता किंवा श्रीमद भगवद्गीतेचा कलशाध्याय असा ज्याचा गौरव ज्ञानोबारांनी प्रतिपादन केलेला आहे तो 18वा अध्याय आपण पाहत आहोत। संपूर्ण प्रकारचं ज्ञानकथन झाल्यानंतर भगवंताने त्या ज्ञानाचा समारोप केला। इति ज्ञानमाख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया विमृशैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु। सर्व रूपाने अत्यंत गुह्याद् गुह्य असणारं ज्ञान अर्जुना मी तुझ्या समोर कथन केलं आहे। या संपूर्ण ज्ञानाचा विचार विमर्श करून आता यानंतर जे तुझ्या मनाला वाटेल किंवा जशी तुझी इच्छा होईल तशा प्रकारे तू कर्म करण्याकरता स्वतंत्र आहे। एवढं भगवंताचं वचन ऐकल्यानंतर भक्तराज अर्जुन शांत राहिले। पण अर्जुनाच्या उगेपणातून किंवा निवांत राहण्यातून पुनश्च एकदा भगवंताने आपल्याला हे सारभूत ज्ञान प्रतिपादन करावं असा भगवंताने अर्जुनाच्या मनातला अभिप्राय जाणला आणि पुनश्च एकदा प्रतिज्ञा केली। सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढविति ततो वक्ष्यामि ते हितम्। अर्जुना तू मला अत्यंत प्रिय आहे। किती प्रिय आहे? सर्वात प्रिय मनुष्याला आपला आत्मा असतो आणि तू माझा आत्माच आहे इतका मला प्रिय आहे। ज्ञानी त्वात्मैव मे मतम। ज्ञानी महात्मा हा साक्षात भगवंताचा आत्माच आहे। इतका प्रिय असल्यामुळे सर्वात गुह्यतमम असणारं पुनश्च एकदा माझं श्रेष्ठ वचन तू श्रवण कर। आणि मग ते कोणतं वचन आहे? भगवान 65व्या क्रमांकाच्या श्लोकात तो विचार सांगता की आपलं अंतःकरण तू मला दे। मन मना भव। मन परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी लावण्याकरता मद भक्तो भव, तो माझा भक्त हो। भक्ताच्या मनामध्ये भक्ती नाम प्रेम असतं आणि जिथे मनुष्याचं प्रेम जडलेलं असतं कायम मन त्याचाच विचार करत राहतं। एकतर मनुष्य ज्याच्याविषयी आपल्या मनात द्वेष असेल त्याचं चिंतन करतं किंवा ज्याच्याविषयी आपल्या मनामध्ये प्रेम असेल त्याचा कायम विचार करत असतं। भगवंताला आपलं मन समर्पण करायचं असेल तर भगवान म्हणतात मन मना भव, त्यानंतर मद भक्तो। देवाविषयी प्रेम निर्माण व्हावं याकरता आपल्या हातून घडणारी जेवढी काही कायिक वाचिक मानसिक कर्म असेल ती सर्व प्रकारची कर्म म्हणजे एक प्रकारचं पूजन आहे किंवा यज्ञ आहे। त्या यज्ञाने माझ्याद्वारे तू याज्ञिक हो। माम नमस्कुरु, मलाच नमस्कार कर। परिणाम काय होईल? माम एव एष्यसि, तू मलाच प्राप्त होशील। अशा प्रकारची सत्य प्रतिज्ञा मी तुझ्यासमोर करत आहे। का? प्रियोसी मे, तुम्हाला अत्यंत प्रिय आहे आणि प्रिय पुरुषाला कोणत्याही प्रकारे फसवू नये किंवा त्यांची वंचना करू नये असा भाव असल्यामुळे भगवंताने हे अर्जुनाच्या समोर पूर्ण रूपाने गुह्यशास्त्र प्रतिपादन केलं। आता या 66 क्रमांकाच्या श्लोकामध्ये संपूर्ण गीता शास्त्राचा परमात्मा उपसंहार करत आहे। कोणत्याही शास्त्राचं जर आपल्याला तात्पर्य पाहायचं असेल तर त्या शास्त्राचा उपक्रम आणि उपसंहार या दोन गोष्टीची एक वाक्यता असली पाहिजे। जर उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता येत असेल तर शास्त्राचं तात्पर्य आपल्याला लक्षात येतं। या गीताशास्त्राची निर्मिती का झाली तर याचा विचार याच श्लोकामध्ये पुढे येणार आहे की भगवान असं म्हणतात तरी पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला। पहिला अध्याय या गीताशास्त्राची प्रस्तावना आहे। अर्थात गीताशास्त्र निर्माण का झालं त्याचं कारण भक्तराज अर्जुनाला रडणं प्राप्त झालं। म्हणून तर पहिल्या अध्यायाला
अर्जुन विषाद योग अशा प्रकारचं नाव आहे. जो जो व्यक्ती रडतो त्या रडणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे दुःख असतं आणि दुःखाला कारण कशाचा संयोग असतो तर कशाचा वियोग असतो. प्रिय वस्तूचा वियोग असेल तरी मनुष्य रडतो आणि अप्रिय वस्तूचा संयोग असेल तरी मनुष्य रडतो. मनुष्याचं रडणं हे कायम चालू आहे. जो जो जीवात्मा एखाद्या मनुष्याचा संयोग प्राप्त झाला ना अप्रिय घटकाचा तर त्याला रडणं क्रम प्राप्त आहे बघा. म्हणून तर आपण आपल्या जीवनामध्ये म्हणतो की नाही, काय माझं प्रारब्ध असेल की या व्यक्तीचा माझ्या जीवनामध्ये योग आला, म्हणजे काय अप्रिय व्यक्तीचा आपल्याला संयोग प्राप्त झाला. आणि कधी कधी मनुष्य रडतो त्याचं कारण त्याने ज्याच्यावर प्रेम केलं आहे त्या वस्तूचा त्याला वियोग होतो. प्रिय वस्तूच्या वियोगामध्ये जे दुःख होतं त्याला शोक असं म्हणतात. बरं, व्यवहारातला शोक वेगळा आहे. माणसं म्हणतात तो फार शोक करतो, तो वेगळा आहे. पण परमार्थामधला जो शोक आहे, माझे नातलग आहे, माझे बांधव आहे, आचार्य हे माझ्या समोर आहे आणि युद्धामध्ये जरी हे माझ्या हातून मरण पावले तर यांचा मला वियोग प्राप्त होईल. आम्ही कवना लागी जे आवे असं म्हटलं की नाही पहिल्या अध्यायामध्ये. म्हणजे प्रिय वस्तूचा वियोग प्राप्त झाला तर मनुष्याला शोक प्राप्त होतो आणि अर्जुनाच्या जीवनातलं शोक हरण व्हावं याकरता भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये विचार केला. हा उमजे आता कवने परी कैसेने धीर स्वीकारी जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. या अर्जुनाला कसं काय समजेल, याच्या जीवनातला शोक नष्ट कसा होईल असा भगवंताने विचार करून मग दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून परम असणारं गुह्य आत्मज्ञान सांगण्याकरता प्रारंभ केला. अशोचानन शोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गताशून गताशुंश नानुशोचन्ति पंडिताः. या दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून हे आत्मज्ञान कथन केलं आणि प्रारंभ झाला होता अशोचान अनवशोचस्त्वं. ज्यांचा शोक करू नये त्यांच्या संबंधाने तू शोक करत आहे. म्हणजे का बरं, भीष्मादिकांच्या आत्मस्वरूपाचा विचार केला तर शोक करण्याला काही कारण नाही. आत्मा कधी मरतच नाही. आणि जर भीष्मादिकांच्या देहाच्या संबंधाने रडत असेल तरी रडण्याचं काही कारण नाही, कारण कुणाचाही देह कायम अमर राहत नाही. जायते नावाचा विकार आला की म्रियते नावाचा विकार आपोआप येतच असतो. जी वस्तू जन्माला आली आहे त्याला अंततोगत्वा कधी ना कधी मरण प्राप्त होणारच आहे. म्हणून देहाच्या संबंधाने तुला रडण्याचं काही कारण नाही असं म्हणून परमात्म्याने हे प्रतिपादन केलं. दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून जो प्रारंभ केला की नाही त्या उपक्रम केलेल्या शास्त्राचा उपसंहार या 66 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आहे. तिथे सुद्धा शब्द होता अशोचान अनवशोचस्त्वं आणि इथे पण शब्द आला आहे मा शुचः अशोचान अनवशोचस्त्वं. ज्यांचा तू शोक करू नये त्यांच्या संबंधाने शोक करतो. अर्जुना शोक करू नये बरं, कारण ज्यांचे प्राण असतात त्यांच्याविषयी ज्ञानी पुरुष शोक करत नाही, कारण तो जिवंतच आहे. आणि ज्यांचा प्राण निघून गेला आहे त्यांच्याविषयी शोक करत नाही. शोक करून फायदाच नाही ना. म्हणजे कोणाकरता रडावं, कोणाकरताच रडू नये. पण ज्याला हे समजत नाही त्याच्याकरता नक्की रडावं, कारण त्याला समजत नाही ना काही. जिवंत आहे त्या संबंधाने पण रडू नये आणि मृत झाला तत्संबंधाने रडू नये. ज्याला हे कळत नाही अशा अज्ञानी पुरुषाकरता मात्र नक्की रडावं की कधी याला समज प्राप्त होईल. म्हणून तो शोक करू नको. त्या गीताशास्त्राचा उपसंहारच प्रस्तुत श्लोकामध्ये परमात्मा प्रतिपादन करता. सर्वात महत्त्वाचा हा श्लोक आहे. या श्लोकामध्ये भगवंतांनी शरणागती सांगितली आहे. परमात्म्याची शरणागती हीच जीवाला मोक्ष प्रदान करणारी आहे. पण शरणागती कशी करावी याचा उत्तम शरणागतीचा विचार या प्रस्तुत श्लोकामध्ये परमात्मा प्रतिपादन करतात. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यः मोक्ष इष्यामि मा शुचः. हा झाला पदच्छेद. भगवान म्हणतात अर्जुना सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्मांचा परित्याग करावा. इथे धर्म शब्द जरी आला असेल तर त्या धर्म शब्दाचा अधर्म असा पण अर्थ घ्यायचा आहे. म्हणजे धर्म आणि अधर्म, पाप आणि पुण्य
यांचा जो काही संस्कार असतो ना त्याला धर्म किंवा अधर्म असं म्हणतात. तात्पर्य लक्षात आलं पाहिजे बरं. आपल्याला कधी कधी शब्द दिसतात पण शब्दाचं तात्पर्य मात्र दिसत नाही. इथे भगवंताला असं नाही सांगायचं क्षत्रियाच्या वाट्याला युद्ध नावाचं कर्म आलं आहे की नाही, आणि भगवंताने ठिकठिकाणी तू आपलं कर्म कर, आपलं कर्म कर, तस्माद उत्तिष्ठ भारत युद्धाय कृतनिश्चयः असं म्हणून क्षत्रियाचं युद्ध नावाचा धर्म प्रतिपादन केला. आणि तेच परमात्मा इथं सर्व धर्मान परित्यज्य असं का म्हणतात बरं? इथे धर्माचा परित्याग करावा याचा नेमका अर्थ काय आहे, अभिप्राय काय आहे कळायला पाहिजे. इथे भगवंताला धर्म अर्जुनाने टाकावा असं सांगायचं नाही किंवा अधर्मच टाकावा, अधर्म तर टाकलाच पाहिजे, त्यामध्ये काही अपूर्वता नाही. पण ज्या परमात्म्याने आतापर्यंत सर्व कर्म मला अर्पण कर, चेतसा सर्व कर्माणी मयि संन्यस्य मत्पराः असं ठिकठिकाणी प्रतिपादन केलं. एतु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य असं म्हटलं की नाही. पण यातला तात्पर्य अर्थ काय घ्यायचा, परित्याग करावा म्हणजे कर्म करत असताना कर्मच माझा उद्धार करेन ही जी भावना आहे की नाही, या भावनेचा परित्याग करावा. कर्म आपला उद्धार करणार नाही, भगवंताची शरणागती आपला उद्धार करणार आहे असा मनामध्ये भाव असावा. नाहीतर मग वर्ण धर्म आहे, आश्रम धर्म आहे, सामान्य धर्म आहे, आणि या सगळ्या धर्माचा परित्याग केला तर जगाची प्रतिष्ठा राहणारच नाही. आणि यातून तात्पर्य काय घ्यायचं, धर्म म्हणजे पुण्य संस्कार, अधर्म म्हणजे पाप संस्कार, आणि हे धर्म आणि अधर्म यांना निर्माण करणारा आहे अज्ञान, त्या अज्ञानाचा परित्याग करावा हे भगवंताला तात्पर्य सांगायचं आहे. नाहीतर देवाची शरणागतीसुद्धा मनुष्याचा उद्धार करू शकते की नाही. भगवंतानी फक्त असं म्हणायला पाहिजे होतं, माम एकम शरणम व्रज, अर्जुना फक्त तो मला एकट्याला शरण ये, अर्थात अन्य कोणत्या देवालाही शरण जाऊ नको, अन्य कोणत्या विषयालाही शरण जाऊ नको, कोणत्या व्यक्तीचा पण आश्रय करू नको. एवढ्याने पण कार्य झालं असतं की नाही. पण बऱ्याचदा मनुष्याला असं वाटतं की माझा धर्म म्हणजे माझं कर्म, माझं असणारं पुण्य माझा उद्धार करेल, तर अशी भावना राहू देऊ नकोस. म्हणून भगवान म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य. या श्लोकाचा ज्ञानोबाने खूप अपूर्व अर्थ केलेला आहे, तो प्रसंगाने पुढे येणारच आहे. सर्व धर्मान याचा अर्थ धर्म आणि अधर्माचं कारण असणारं जे अज्ञान त्याचा परित्याग करून माम एकम एकटा असणारा मी आहे, अर्थात एकमेवा द्वितीयम ब्रह्म, किंवा उपनिषदाचं पण वचन आहे की नाही, सदैव सौम्य इदम अग्र आसीत एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन, जिथं कोणत्याही प्रकारचं अनेकत्व नाही असा मज एकट्यालाच तू शरण ये. शरण शब्दाचा खूप गोड अर्थ केला बघा. शरण म्हणजे आश्रय करणारा, आश्रय देणारा. शृणाती हे नसती, अविद्यादीन क्लेशादीन त्याला म्हणतात शरण. म्हणजे परायणम असं म्हटलं आहे. परम आयन सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारचं ठिकाण की जे आपल्या जीवनातल्या अविद्यादिक क्लेशांचा नाश करतं, त्यांची हिंसा करतं, त्याला म्हणतात शरण. आणि या अर्थाने केवळ परमात्माच फक्त शरण जाण्याकरता योग्य आहे की नाही. 9व्या अध्यायामध्ये होई बघा, भगवान असं म्हणतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एकू. सांगितलं एक नाही, मीच एकटा शरण जाण्याकरता योग्य. म्हणजे बाकीचे मुख्य ब्रह्मदेवसुद्धा मरणाच्या फेऱ्यामध्ये सापडलेले आहे. आ ब्रह्मभुवनान लोका पुनरावृत्ती नोर्जुन मामुपेत्य तो कोणतेय पुनर्जन्म न विद्यते. त्या हिरण्यकश्यपूने तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला सांगितलं मला अमर करा. ब्रह्मदेव म्हणले बाळा मलाच मरावं लागतं, मी तुला कुठून अमर करणार आहे. मग त्याने नियम बदलला आणि सगळ्या प्रकारचे वरदान मागून घेतले. त्याला असं वाटलं ब्रह्मदेवाला मी फसवलं, मी आता अमरच झालो आहे, अमर कोणीच होत नाही. येथ नाही उरो आले अवतार. चांगलं लक्षात घ्या बरं, शरीराने अमर कोणीच होत नाही, स्वरूपाने सगळेच अमर आहे. शरीराने कोणीच अमर होऊ शकत नाही. फार झालं तर फार मोठं आयुष्य मिळेल, चिरंजीव होता येईल, या जगाचा कल्पांत किंवा प्रलय पाहता येईल,
पण शरीराने मात्र अमर कोणीच होत नाही, स्वरूपाने सगळेच अमर आहे. भगवान म्हणतात माम एकम शरणम व्रज, तुम्हाला एकट्याला शरण ये, बाकी कोणाला शरण जाऊ नको. शरणागतीचं फल काय आहे? अहम त्वा सर्व पापेभ्यः मोक्ष इष्यामी, मी अर्जुना तुला सर्व पापापासून मुक्त करील, सोडील, तुला काळजी करू नको. कारण अर्जुनाने असं म्हटलंय ना पहिल्या अध्यायामध्ये, पापमेवाश्रयेदस्मान हत्वैताना तताईनः, या आतताईंना जरी मारलं तर मला पापच प्राप्त होईल ना. जरी वध करी गोत्रजांचा, तरी वसोटा होणी दोषाचा, मज जोडी लाशी तू हातीचा, दुरी होशी कुळहरणी पातकी, ती अंगी जळते असे की, ते वेळी तू कवने के देखावासी, तयापरी तू देवा मज झकवून न येसी मावा, जरी पुण्याचा ओलावा न शिजेल. ही भीती अर्जुनाला की माझ्याकडे जर पाप झालं आणि पुण्याचा ओलावा नष्ट झाला तर परमात्मा मला सोडून जाईल आणि त्या वियोगाचं दुःख आपल्याला सहन होणार नाही. हे मूळ कारण आहे. हे युद्धातून पाप वगैरे होईल याची भीती नाही आहे, पण पापाचा जो परिणाम आहे की परमात्मा आपल्याला सोडून जाईल ते सहन होणार नाही. आणि म्हणून भगवान म्हणतात अर्जुना, तुला तुझ्या युद्ध नावाच्या कर्मातून जे पाप होईल ना, घाबरण्याचं काही कारण नाही. मी सगळ्या प्रकारच्या पापातून तुझी सुटका करेल. दुसरा एक अर्थ घ्यायचा, पुण्यसुद्धा एक प्रकारचं पापच आहे. आणि मजची माझे असता जेणे मी दुरावे पुंडसुता, ते पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही. जर 100 यज्ञाचं पुण्य मिळत असेल आणि त्यातून परमात्म्याची प्राप्ती न होता स्वर्ग मिळत असेल, म्हणजे परमात्म्याचा वियोग होतो आहे आणि मिळतो काय? स्वर्ग. आणि तुम्ही त्याला नाव काय ठेवलं? पुण्य. त्याला पुण्य नाही म्हणतात. जे पापरूप पुण्य असे ते जर मिळालं तर स्वर्गाला प्राप्त होतो की नाही. म्हणून स्वर्गाला जाण्याकरता जरी पुण्य असेल तर ते परमात्मा प्राप्तीला प्रतिबंधक आहे. म्हणून महापुरुषांनी त्या पुण्याला सुद्धा पापच म्हटलं आहे. ते पापच आहे. पण मग त्याला पुण्य का म्हटलं? विकण्याकरता कधी कधी लेबल लावतात ना लोक, वरची पॅकिंग करतात की नाही, तसं ते पापच आहे. फक्त त्याला पुण्य नावाचं कवर लावलेलं आहे, एवढंच फक्त आहे. म्हणून सर्व पापेभ्यः, मी तुला पापातूनही मुक्त करील आणि पुण्यातून सुद्धा मुक्त करील. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागू नेतो पाप पुण्य अंगा. पापही लागू नये आणि पुण्यसुद्धा लागू नये. काय भगवंताची कल्पना आहे बघा. मनुष्यना अधर्माचा परित्याग करू शकतो, धर्माचा परित्याग नाही करता येत. म्हणजे काय? मनुष्य पाप सोडू शकतो पण पुण्य नाही सोडता येत. आपण जर एखाद्याला म्हणलं ना तुमचं कर्म देवाला अर्पण करा, तो हो मी माझं पाप नावाचं कर्म देवाला अर्पण करतो, पण पुण्यावर प्रेम असतं. त्याला माहिती आहे पुण्य नावाचं चलन चांगली गती प्राप्त करून देणार आहे. म्हणून भगवंताने पहिलाच शब्द ठेवला, तुझी जी काही धर्माविषयी आसक्ती की नाही, धर्म म्हणजे पुण्य, जे पुण्याच्या विषयी आसक्ती आहे ना ते सगळी सोडून दे, कर्म करावं, पण कर्माचा अहंकार सोडावा. हे भगवंताला यातून सांगायचं आहे. नाहीतर मग वर्ण धर्म सोडला तर जगाची प्रतिष्ठा राहणार नाही. अर्जुनाने युद्ध नावाचा धर्म सोडला तर दुर्योधनाधिक उन्मत्त होतील, जगाचा नाश करेल, ते योग्य राहणार नाही. धर्माचा परित्याग केला तर शरीर निर्वाह चांगला होणार नाही. धर्माचा परित्याग केला तर क्षणभर देखील मनुष्य धर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. धर्म म्हणजेच कर्म. पण इथं भगवंताला ते सांगायचं नाही, कर्म तुझा उद्धार करेल. अशी कर्माविषयी जी लालसा आहे किंवा भावना आहे तिचा तू परित्याग कर. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. कोणत्याही प्रकारे शोक करू नको अर्जुना. यावर ज्ञानोबा आता स्पष्टीकरण करता. आशा जैसे दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. इथं व्याली हे जे क्रियापद आहे की नाही, व्याली म्हणजे प्रसवली, तर हे सगळीकडे क्रियापद लागते बघा. आता टाकायचं काय आहे? धर्म आणि अधर्म. पण ज्ञानोबाने 89 क्रमांकाच्या ओळीमध्ये हा भाव खूप गोड सांगितला. मिया ज्ञान तुझ आपुले, नाना परी उपदेशिले, येणे अज्ञान जात सांडवले धर्माधर्मजे. मी तुला माझ्या हृदयामध्ये असणारं ज्ञान नाना प्रकारे उपदेशिले आणि हे ज्ञान प्राप्त करून येणे म्हणजे या ज्ञानाने
धर्माधर्म जे अज्ञान जात सांडवले, धर्म आणि अधर्म यांना निर्माण करणारं जे अज्ञान समूह आहे यांचा परित्याग तू केला पाहिजे. काल आपण विचार केला, जर आपल्याला अंधकाराला नाहीसं करायचं असेल तर प्रकाशाचीच आवश्यकता आहे. तसं अज्ञान नाहीसं करायचं असेल तर ज्ञानाचीच आवश्यकता आहे बरं. पण व्यवहारातलं ज्ञान घ्यायचं नाही. व्यवहारातले आपण एखाद्या व्यक्तीकडे अनेक प्रकारच्या पदव्या असेल ना, तर माणसं म्हणतात हे खूप ज्ञानी बरं, हे खूप विद्वान आहे. व्यवहारातल्या ज्ञानाला संत ज्ञान असं म्हणतच नाही. ज्ञान कोणाला म्हणतात? तरी परमात्माईसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. परमात्मा नावाची एक वस्तू ज्या ज्ञानाने प्राप्त होईल त्याला संत महात्मे अध्यात्म ज्ञान असं म्हणतात. आणि त्याच ज्ञानाने अज्ञानाचा परित्याग करून, म्हणजे कारण नष्ट झालं की कार्याचा आपोआपच परित्याग होत असतो. अज्ञान मूळ कारण आहे आणि त्याचं कार्य कोण आहे? धर्माधर्म, म्हणजेच पाप पुण्य किंवा पाप पुण्याचा संस्कार, त्याला धर्माधर्म असं म्हणतात. त्याचाही परित्याग करावा लागेल. त्याचा परित्याग केल्याशिवाय दुःखातून सुटका होणारच नाही. उदाहरण देतात, ज्याप्रमाणे आशा जैसी दुःखाते. आपण आपल्या जीवनाचं निरीक्षण नाही करत, पण जर आपण थोडंसं जर परीक्षण किंवा निरीक्षण केलं ना, फक्त आतमध्ये डोकावून पाहिलं पाहिजे. जेव्हा जेव्हा मनुष्याला दुःख होतं की नाही, त्या दुःखाच्या पाठीमागे आशा असते बघा. कुठेही बघा तुम्ही, एखाद्या वडिलाला दुःख झालं, कोणापासून? मुलापासून. तर मुलगा हे त्याच्या दुःखाचं कारण नसतं. मुलापासून त्याला काहीतरी आशा असते आणि ती आशा जर त्याची पूर्ण नाही झाली तर त्याला मग दुःख होतं. हे सगळीकडे असंच आहे. आपण एखाद्या कीर्तनाला गेलो, आता कीर्तन किती चांगलं असतं, वा कीर्तन चांगलं हो या अंगहरी रूप, कीर्तन चांगलं आहे. कीर्तनांच्या नंतर प्रसादही चांगला आहे. पण एवढं होऊनही मनुष्याला दुःख होतं का? तो जे सत्कार झाले की नाही त्याच्यात माझं नाव नाही आलं, मग काय? त्याला सत्कार व्हावा ही काय आहे? आशा आहे, आशा. आणि आशा मनुष्याच्या दुःखाला कारण आहे बघा. आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. म्हणून मनुष्याला जर दुःख निवृत्त करायचं असेल तर एक करावं, कोणतीच आशा ठेवू नये, कोणतीच ठेवू नये आणि कोणाकडूनच ठेवू नये. कोणत्याच पदार्थाची नसावी आणि कोणत्याच व्यक्तीकडून नसावी. वा आशा ही समूळ खणून काढावी. समूळा मुळापासून, मुळापासून, वरवर नाही. वरवर आशा, आशेचं मूळ कारण काय आहे? आत्मस्वरूपाचा अज्ञान आहे बघा. आणि मनुष्याला आशा निर्माण झाली की नाही, आशा एक प्रकारची बेडी आहे. व्यवहारामध्ये बेडी जर बांधली तर मनुष्य जागेवर राहतो, पण आशा नावाची बेडी पायात पडली तर मनुष्य पळत राहतो. आशा न मनुष्याना काचित आश्चर्य शृंखला ययाबद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत. आशेनं जे बांधले आहे ते धावतात आणि आशेच्या बंधनातून सुटले ते पांगळ्याप्रमाणे एकच ठिकाणी राहतात. म्हणून मनुष्य धावाधाव करतो, त्याला कारण आशा आहे बघा. कोणत्या व्यक्तीकडून कोणती आशा करू नये, कोणत्या विषयापासूनही आशा करू नये. मनुष्य दुःखी होतात, दुःखी. तो माझा फोन नाही उचलला, म्हणजे फोन उचलावा ही त्याची काय आहे? आशा आहे, आशा. आता तो कामात आहे का, जेवतो आहे का, झोपला, हे काही पाहत नाही माणसं. तुम्ही आमचा फोनच का उचलला नाही, म्हणजे बस आम्ही तत्परच आहे का नाही, असा अर्थ होतो की नाही. आशा मनुष्याच्या दुःखाला कारण आहे, बाकी काही नाही बघा. जीवनाचा आपण निरीक्षण सिद्धांत आहे, दुःख झालं की त्याला परिणाम आशा आहे. कोणाकडून तरी आपण आशा करतो, परिणाम दुःख भोगावं लागतं. आपल्या जीवनामध्ये आशा सोडली तर बरेच प्रश्न आपले सुटून जातात, पण कळत नाही बघा. मनुष्य कोणाकडून काही ना काही आशा करत राहतो, संपूर्ण आयुष्य निघून जातं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, जन्म पूर्ण जातो, जन्म. पण क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. इथे आल्यानंतर सुद्धा मनुष्याला हेच वाटतंय बरं, आपण मुक्ती करता जेवढा प्रयत्न करावा, जेवढी आपली अट्टहास भूमिका आपल्या उद्धाराकरता असावी तेवढी राहत नाही. इथे आल्यानंतर मनुष्य गुरफटतोय बघा. व्यक्तीमध्ये गुरफटतो, विषयामध्ये गुरफटतो, विकारामध्ये गुरफटतो, परिचय वाढवून घेतो. आणि जितका जितका व्यवहाराचा विस्तार होईल तेवढा तापच आहे बा. जेवढा व्याप तेवढा ताप. पण मनुष्याला तसं नाही वाटत. त्याला असं वाटतं मी, आणि आपण किती आपला परिचय जगामध्ये तयार केला
तर एक मृत्यूचा क्षण असा येणार आहे, आपल्याला सगळं विसरावं लागणार आहे, जगही आपल्याला विसरणार आहे, पण त्याची जाणीवच नाही. इथे आल्यानंतर मनुष्य भ्रामक कल्पना आहे सगळ्या. परमार्थात सुद्धा काही माणसं येतात आणि व्यवहाराला प्राधान्य देतात. भगवान म्हणतात, येर बहुत जोडते किरटी जयाचे भजने भोगासाठी. परमार्थ करतात आणि परमार्थातून प्रसिद्धी व्हावी, मला मान सन्मान मिळावा, द्रव्यार्चन व्हावं, अशा प्रकारची अपेक्षा करतो की नाही. म्हणजे साध्य केला व्यवहार, साधन केला परमार्थ, आणि मग मनुष्य प्रसिद्ध व्हावं. त्याला असं वाटतं जेवढे आपण प्रसिद्ध होऊ तेवढे आपण मोठे होऊ. असं नाही आहे. जेवढा मनुष्य एकांतात अंतर्मुख राहील, म्हणून तर भागवतामध्ये असं म्हटलं आहे बघा, न चेंद्रस्य सुखम किंचिन न सुखम चक्रवर्तिनः सुखमस्ति विरक्तस्य मुने हे एकांत जीविनः. काय गोड श्लोक आहे बघा. जीवन वळवून टाकावं. इंद्राला सुख नाही, चक्रवर्ती सम्राटाला सुख नाही, सुख फक्त विरक्त पुरुषाला आहे. विरक्तस्य तृणम जगत. विरक्त पुरुषाला सगळं जग तृणाप्रमाणे आहे. काही माणसं असं म्हणतात, तुम्ही पहिल्याप्रमाणे वागत नाही. आता कुठपर्यंत वागावं? आम्हालाही आमचा उद्धार करून घ्यायचा आहे का नाही, का तुमचंच मनाचं समाधान करत राहावं? नाही म्हणे, पहिल्याप्रमाणे तुम्ही आम्हाला बोलत नाही, पहिल्याप्रमाणे रिस्पॉन्स देत नाही. किती द्यायचा आहे? सगळं आयुष्यात चाललं ना रिस्पॉन्स देण्यामध्ये. तसं नाही आहे. आपल्याला आपलं कळालं पाहिजे. फार महत्त्वाचं हे सगळे सिद्धांत. विरक्त पुरुषाला सुख आहे, मुनी मननशील आहे त्याला सुख आहे, आणि एकांतामध्ये राहतो त्याला सुख आहे. मुनेर एकांत जीवेनः. एकांताचे दोन अर्थ. एकटाच राहतो त्याला सुख आहे, किंवा एका परमात्म्यामध्ये ज्याच्या साधनेचा अंत होतो त्याला म्हणतात एकांत, आणि त्याकरता ज्याने जीवन अर्पण केलं आहे त्याला सुख आहे. बाकीचे सगळे दुःखी आहे. जो देखे सो दुखिया. बाबा सगळे दुःखी आहे. म्हणून आपण पाहिलं पाहिजे, आपला आदर्श गुरुवारे मारुती बाबा असावे, आपला आदर्श गुरुवारे डॉक्टर बाबा असावे, राऊत बाबांसारखे महात्मे किंवा सगळेच गुरुजन. किती व्यस्त जीवन असावं शास्त्री बाबांसारखं, हे आपले आदर्श असावे. आपले आदर्श ते नसतात. आपले आदर्श टी व्हीवरचे माणसं असतात. कसं काय आपल्या जीवनाचा प्रवास होणार आहे? आलोय परमार्थामध्ये, आदर्श निवडण्याकरता चुकला, अख्ख्या जीवनाची वाटचाल चुकते बघा. कळतही नाही मनुष्याला हे आदर्श, हे व्यक्तिमत्व असावे. काय जीवन आहे बघा. कोणत्याही प्रकारचा संग्रह नाही गुरुजनांचा, पण त्यांच्यासमोर ब्रह्मदेवाचं सुद्धा साम्राज्य फिकं आहे. इतकी वैभव संपत्ती आहे. बाबांकडे आपण नुसतं सहवासामध्ये गेलो तरी मनुष्य एका क्षणामध्ये समाधानी होतो, काहीच न करता. ते महापुरुष आलते नाही तर योग वशिष्ठ सांगायला, ते एक वाक्य बोलले होते बघा, जिसके सन्निधी मात्र से कुछ किए बगैर अंदर सच्ची शांती प्रकट होते, तर समजले ना वही सच्चा महात्मा आहे. काय वाक्य. आता थोडी हिंदी मलाही जमते. आशा जैसे दुःखाते व्याली, आशा ज्याप्रमाणे दुःखाते व्याली नाम प्रसवली. दुःखाला कोण प्रसवते? आशा. अव्यवहारात आपण जेवायला जरी गेलो, आपल्या मित्राच्या पात्रामध्ये 5 गुलाबजामुन वाढले, कल्पना करा, लगेच मागे या, जाऊ नका पंक्तीला, आणि आपल्या पात्रात 4 वाढले, 4चा आपल्याला आनंद होतो का? नाही होत. प्रामाणिक आहे तुम्ही. म्हणजे काय, एकची काय आहे? एकची आशा 4चा आनंद घेऊ देत नाही. 10 रुपयाची आशा 90 रुपयाचा आनंद घेऊ देत नाही बघा. आणि प्रसिद्धीची आशा आनंदित राहण्याचा आनंद घेऊ देत नाही. सरळ आहे. आशा जैसे दुःखाते व्याली, निंदा दुरीते व्याली. निंदा करा, दुरीते म्हणजे पाप, पापाला प्रसवते. आता आपल्या वाणीत सामर्थ्य का राहिलं नाही त्याचं कारण निंदा. एकटे माणसं बसले की निंदा करते. नाथ महाराजांनी त्या कुमारिका कन्येला गुरु केलं. लग्न नाही झालं, पण लग्न ठरलंय तिचं. जुन्या काळामध्ये मोठे मोठे माणसं लग्न ठरवायचे. हल्लीच्या काळात तसं राहिलं नाही. आता ते म्हणजे वधूवर सूचक केंद्र आलेत. अवघडच गोष्टी आहे. पण जुन्या काळात जुने माणसं लग्न ठरवायचे, अनुभवी असायचे ते. मग आता ज्या मुलीचा व्यवहार ठरला, तिचं असणारं शिक्षण, वर्तन, तिचा व्यवहार पाहण्याकरता काही जुने माणसं त्या घरात गेले. आई वडील त्या मुलीला एकटे घरी ठेवून कुळदेवतेची यात्रा करण्याकरता निघून गेले. दरवाजावरची कडी वाजवली तर त्या मुलीने त्यांचं स्वागत सत्कार केला, पण बसण्याकरता आसनं खिडकीतून दिली. त्यांच्या लक्षात आलं, ज्या अर्थी खिडकीतून आसनं आले याचा अर्थ मुलगी घरामध्ये एकटीच आहे. आणि मग वडील केव्हा येणार? थोड्या वेळानं येतील.
ती मुलगी मागच्या घरात गेली आणि तिने तांदूळ पाहिले तर घरात तांदूळच नाही, साळी होत्या. मग आता विचार केला, आई जर उशीर आली तर स्वयंपाकाला उशीर होईल आणि आपल्या घराचा तांदूळ पाहिजे की नाही. एका सायंकाळपुरते पण तांदूळ नाही तर गरिबी प्रगट होईल. मागच्या घरात गेली आणि ते त्या साळी कांडण्याकरता प्रारंभ केला. ते अवधूतांनी पाहिलं. यदू आणि अवधूताचा संवाद आलाय बघा, म्हणजे दत्तात्रय स्वामींचा. तर तो संवाद पाहता पाहता त्यांनी सहज लक्ष दिलं तर ती मुलगी मागच्या घरामध्ये साळीचं कांडण करते आणि तिच्या हातामध्ये असणाऱ्या कंकणाचा आवाज होऊ लागला. हा आवाज पाहुण्याच्या कानावर पडला तर दारिद्र्य प्रगट होईल ना. त्यांना कळेल की ज्या अर्थी संध्याकाळचे पण तांदूळ यांच्या घरात नाही, म्हणजे दारिद्र्य प्रगट होईल. तो आवाज शांत राहावा. पण तिने विचार केला, सगळे कंकण बांगड्या फोडून टाकाव्या का काय. तर ते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे अलंकार का परिधान केले जातात हे शिकलेल्या असणाऱ्या स्त्रीला सांगायचं नाही आहे, तिला ते पटणारं नाही. पण तिचं शास्त्र काय आहे, जरी कंकण फोडू आता तरी ते मुहूर्तीच अशुभता, शतायू हो माझा भरता, न फोडी सर्वथा या हेतू. माझा असणारा भावी पती शतायुषी व्हावा याकरता ते कंकण हातामध्ये घातलेले असतात. तर बांगडी म्हणतो की नाही आपण. पण आवाज होऊ लागला, मग तिने ते सगळे कंकण काढले, 2च ठेवले. पुन्हा सुरू केलं कर्म, तो आवाज होऊच लागला. शेवटी तिने हातामध्ये एकच कंकण ठेवलं आणि मग कांडण कर्म पूर्ण केलं. ते अवधूतांनी पाहिलं आणि एका श्लोकाची रचना केली. वासे बहुनाम कलहो भविद वार्ता द्वयोरूपी, एक एव चरे तस्मात कुमार्या इव कंकणः. ज्या ठिकाणी अनेक जण राहतात तिथे कलह होतो. दोघं राहिले तर गप्पा मारतात. कंकणावरून बरं एवढा अर्थ काढला. अनेक जण राहिले तर कलह करतात, दोघं राहिले तर गप्पा मारतात. म्हणून साधकाने एकटं राहावं. कुमारिका कन्येच्या हातातल्या कंकणाप्रमाणे, कुमार्या इव कंकणः. मला भाव काय सांगायचा आहे, दोघं राहिले तर गप्पा करतात आणि गप्पाचा विषय मच्चित्ता मदगत प्राण असा नसतो. एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा. 2 महात्मे जर आले तर मग मच्चित्ताः मदगत प्राणाः बोधयंतः परस्परम असं होईल. पण व्यवहारामध्ये तसं नाही घडत. दिंडीत गेलेले 2 माणसंसुद्धा अभंगाची चर्चा नाही करत. तुमच्या गावातला सप्ताह कधी आहे आणि मग कोण कोण येणार आहे चर्चा. व्याली निंदा दुरिते, निंदा येते निंदकापाशी, आशेष पापी. निंदा केली की वाणीचं सामर्थ्य राहत नाही. जसे आशा दुःखाला जन्म देते, निंदा पापाला जन्म देते. हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व व्याले असा अर्थ होईल. व्याली क्रियापद आहे की नाही, पण ते प्रसंगानुसार पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग करायचं. दुर्भगत्व म्हणजे दुर्दैवत्व, आपलं असणारं दुर्भाग्य, त्याच्यामुळे आपल्याला दैन्य प्राप्त होतं. ज्ञानोबांची आत्ताच उभी गेली बघा पाठीमागं. आगा रोग काय रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परिभोग विजी बळिया, अदृष्टे जेने. प्रारब्ध असेल तर संपत्ती घरी येते बघा. जैसे भाग्याची भडसे उद्यमाचे निमिसे, मग समृद्धी जात आपैसे घर निघे. पण जर आपलं प्रारब्ध नसेल तर उदासीने दैवे, संचकाची वैभवे, जेतीची ते तर स्वभावी विलया जाती. श्रीमद भागवतामध्ये 11व्या स्कंदाच्या 23व्या अध्यायामध्ये भिक्षुगीता आलेलं आहे बघा. वाचण्यासारखं आहे बरं. किती प्रतिकूलता आली तरी परमार्थामध्ये कसं टिकावं हे जर साधकाला पाहायचं असेल तर ते भिक्षुगीत वाचलं पाहिजे. आपल्याकडं एवढं वाचायला आहे, एवढं शास्त्र वाचायला आपल्याकडं संत वाङ्मय. माणसाला वेळ नाही. काही काही माणसं ओव्याने पाठ करत, गाणे पाठ करतात आणि लोक ऐकतात. त्याच्यापेक्षा पुढचे लोक ऐकाने एवढं वाङ्मय आपल्याकडे, संपत्ती श्रीमंती आहे, लोकांना हे ऐकावं का. त्यांच्या कानाचं दुर्दैव आहे बघा. ते ज्यांना संत वाङ्मय सोडून दुसरं कानाला ऐकावंसं वाटतं त्यांच्या कानाचं, त्यांच्या धनाचं आणि त्यांच्या मनाचं दुर्दैव आहे. म्हणून हे असो तैसे दैन्याते दुर्भगत्व. मनुष्याचं प्रारब्ध बदललं की त्याला दारिद्र्य येतं. ते भिक्षुगीतामध्ये तो श्रीमंत फार आहे, कदर्यो ब्राह्मण खूप श्रीमंत आहे. पण जेव्हा त्याचं दैन्य प्रारब्ध बदललं ना, इतकं दारिद्र्य आलं की जमिनीत पुरलेलं धन जमिनीच खाऊन टाकलं. जे धान्याचे पेव होते त्याच्यात पाणी शिरलं. जसं आपल्या इंद्रायणीला पूर आला ना तर बऱ्याच दुकानात पाणी शिरलं.
तसं ते पेवात पाणी शिरलं तर धान्य नष्ट होऊन गेलं. ज्यांना दिलं होतं उष्ण म्हणून त्यांनी ते बुडवलं. नंतर परकीय असणाऱ्या शत्रूने घरात खंती लावली, दारिद्र्य आलं बघा. म्हणून दुर्दैव असेल तर मनुष्याला दैन्य भोगावं लागतं. पण एक चांगलं आहे, जर मनुष्य परमार्थामध्ये असेल ना तर व्यवहारातलं दारिद्र्य चांगलं असतं बघा. व्यवहारातलं दारिद्र्य म्हणजे परमार्थातली श्रीमंतीच आहे. किंबहुना व्यवहारातली प्रतिकूलता परमार्थाकरता अनुकूलच आहे. म्हणून तर तुकोबरा म्हणतात ना, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पीडा केली अनुतापे तुझे, राहिले चिंतन झाला हवामन संसार. म्हणून व्यवहारातली असणारी प्रतिकूलता परमार्थाकरता अनुकूलच आहे. ते योग्यच आहे बघा, असलं पाहिजे. हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व, हे झालं उदाहरण बरं. म्हणजे आशा दुःखाला जन्म देते, निंदा पापाला जन्म देते आणि दुर्भगत्व म्हणजे दुर्दैव दारिद्र्याला जन्म देते. तैसे सिद्धांत पुढे 2 वयाचं एकत्र विचार आहे बरं ह्या 90 आणि 91. तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्मादिक, ते सांडोनी घाली अशेख ज्ञाने येणे. सिद्धांत इथे बघा, ज्याप्रमाणे आशा दुःखाला जन्म देते तसं स्वर्ग आणि नरक यांना सूचन करणारं कोण आहे? धर्मादिक. धर्म स्वर्गाची प्राप्ती करून देणारा आहे आणि अधर्म नरकाची प्राप्ती करून देणारा आहे. म्हणून तर भगवंताला हे म्हणायचे की अर्जुना, धर्माचा परित्याग कर म्हणजे काय? धर्मावर असणारा अहंकार परित्याग कर. धर्म तुला फार झालं तर स्वर्गाला घेऊन जाईल, स्वरूपाला घेऊन जाणार नाही. म्हणून एका मर्यादेपर्यंत अंतःकरण शुद्धी करता धर्म कर्म महत्त्वाचाच आहे, लोकसंग्रहाकरता धर्म कर्म महत्त्वाचंच आहे. पण अंतःकरण शुद्धी झाल्यानंतर मोक्षाकरता ज्ञान महत्त्वाचं आहे. देवाला इथं धर्म परित्याग करावा असं म्हणण्यामध्ये तात्पर्य काय आहे? धर्म नाही, धर्माचं मूळ कारण ज्ञानोबांनी ते घेतले बघा. तैसे स्वर्ग नरक सूचक धर्मादिक, त्याला जन्म कोणी दिला? अज्ञान व्याले. अज्ञान नावाची जी काही गोष्ट आहे ती धर्मादिकांना प्रसवली आहे आणि ते अज्ञान प्रसवलं, त्यातून स्वर्ग नरक उत्पन्न झाले. मग आता स्वर्ग नरकातून सुटका करायची असेल तर काय करावं? ते सांडोनी घाली अशेख ज्ञाने येणे. या ज्ञानाने ते असणारं अज्ञान अशेख सांडोनी घाली, संपूर्णतया पूर्ण रूपाने. अशेख म्हणजे काहीही शिल्लक न ठेवता सांडोनी घाली, त्याचा तो परित्याग कर, घालवून टाक. अज्ञान निवृत्ती करता ज्ञाना वाचून आपण बाकी कोणताही उपाय केला तर तो उपाय होत नाही, अपायकारक होतो. वाचवणी ज्ञाने विन एके, उपाय करी सिज्जतुके, ती हे गुंपसे अधिके रुखी इये. आपण ब्रह्मज्ञाना वाचून अज्ञान निवृत्ती करता अन्य किती उपाय केले, एथ एक न बलावो, जो की तरणो पावो, तो अपाव होय ते ऐक, ते सगळे अपाय होतातच. म्हणून तम एव विदित्वा अतिमृत्युमेती नान्य हा पंथा विद्यते अयनाय. मोक्षा करता ज्ञाना वाचून दुसरा कोणताही उपाय चालत नाही. भगवान म्हणतात येणे ज्ञाने, जे ज्ञान मी तुला सांगितलं ना आतापर्यंत भगवद्गीतेमध्ये, या ज्ञानाने अज्ञानाचा परित्याग कर. अज्ञानाचा परित्याग झाला की अज्ञानाने ज्याला जन्म दिला आहे असे स्वर्ग आणि नरकसुद्धा यांचा आपोआप त्याग होईल. कसा त्याग होईल? मूळ कारणाचा परित्याग झाला की कार्याचा आपोआप परित्याग होतच असतो. मुळापासून झाड उच्चाटन केलं तर फांद्या वेगळ्या तोडण्याचं काही कारण नाही. तसं मूळ कारण नष्ट झालं की बाकीचं कार्य आपोआप कसं नाहीसं होतं? उदाहरण देतात. हाती घेऊन तो दोर, सांडीजे जैसा सर्पाकार, का निद्रा त्यागी घराचार स्वप्नीचा जैसा. नाना सांडिलीनी कवळे, चंद्रीचे धुपे पिवळे, व्याधी त्यागे कडवाळे पण मुखाचे. आगा दिवसा पाठी देवोनी, मृगचळ घापे तेजोनी, काकाष्ट त्यागे वन्नी तेजिजे जैसा. तैसे धर्माधर्माचे टवाळ, दावी अज्ञानाचे का मूळ, ते त्यजोनी तेजी सकळ धर्म जात. इथपर्यंत या सगळ्या वयांचा एकत्र विचार आहे, 4 वयांचा.
हाती घेऊन तो दोर सांडीचे जैसा सर्पाकार. हे उदाहरण कायम आहे आपल्याला. जोपर्यंत आपण जिवंत आहे आणि जोपर्यंत आपण शास्त्रचिंतन करतो आहे तोपर्यंत रज्जू सर्प काही आपल्याला सोडणार नाही बघा. ते आपल्या पाठीमागे आहे म्हणजे आहेच आहे. उदाहरण फार गोड आहे. सर्पाकार म्हणजे सर्पाचा आकार. उदाहरण कायम आपण पाहतो. मंद अंधकार असावा म्हणजे स्पष्ट प्रकाश नाही, गडद अंधकारही नाही, मंद अंधकार. रस्त्याने चालला, कडेला दोरी पडलेली आहे, ही दोरीच आहे असं विशेष ज्ञान नाही, पण इथे काहीतरी आहे असं सामान्य ज्ञान आहे. सामान्य ज्ञान असेल, विशेष ज्ञानाचा भाव असेल म्हणजे विशेष ज्ञानाचा अभाव असेल तर तिथं भ्रम होत असतो. रज्जू लांबट आहे, रज्जू म्हणजे दोरी, मग दोरीवर लांबट असणाऱ्या सर्पाचा काय होतो? भ्रम होतो. मग आता खरं सांगा, त्या सर्पाला निवृत्त करायचं असेल मग आपण वाद्य आणले बघा. तिथं इंद्रायणीच्या घाटावर सगळे सराव करतात ना विद्यार्थी, सगळे आणले. त्या सांगितलं जोरात पखवाज वाजवायचा, वाद्याचा गजर केला, सर्प जागा सोडत नाही बघा. किंवा मंत्राचा उच्चार केला, जागा सोडत नाही. किंवा शस्त्राचाही आपण त्यावर घाव केला तरी सर्प जात नाही. का? भ्रमातला आहे तो. सत्य असता तर पळून गेला असता, पण भ्रमातला सर्प जो असतो ना, अज्ञानापासून निर्माण झालेला पदार्थ ज्ञाना वाचून कोणत्याही उपायाने जात नाही. रज्जूच्या अज्ञानाने सर्प भासला असेल तर नियम असा आहे, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. आणि मग एखाद्या व्यक्तीने, तिराहित व्यक्ती आला, कंदिलाचा प्रकाश लावला आणि प्रकाशाच्याद्वारे आपल्याला रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञान करून दिलं आणि तो दोर आपण हातात घेतला. ज्ञानोबारा किती म्हणजे किती मृदू अंतकरणाचे. आता आपण पाठात सांगताना रज्जू रज्जू म्हणतो, पण ज्ञानोबा म्हणतात नाही नाही, रज्जू हा शब्द कळणार नाही म्हणून दोर शब्द वापरला आहे बघा. हाती घेऊन तो दोर. दोर म्हणजे काय? एक प्रकारचा असणारा चराट, एक प्रकारचा असणारा दोरा. दोरा म्हणजे मोठा असणारा भाग. तो घेतला आहे, हातात घेतला बरं, म्हणजे त्याचा अपरोक्ष साक्षात्कार झाला. आपल्याला दोरी हातात घेतली. रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. हातामध्ये जर आपण दोर घेतला तर काय होईल? दोर हातामध्ये आल्याबरोबर त्या रज्जूवर असणारं अज्ञान नाहीसं होईल. अज्ञान नाहीसं झालं की सांडीचे जैसा सर्पाकार, सर्पाचा आकार आपोआप टाकला जातो, आपोआप. मग तो सर्प कुठं गेला? ज्या रज्जूवर भासला होता तिथेच तो निवृत्त झाला. अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूपच होत असते की नाही. दुसरा सिद्धांत पुन्हा आला, म्हणजे दोर हातात आला की सर्प दोराच्याच ठिकाणी जातो. तसंच आहे बरं. परमात्म्याच्या ज्ञानाच्या अभावी जग भासतं आणि एकदा परमात्म्याचा आत्मत्वाने साक्षात्कार झाला की जग कुठं जातं? जग परमात्मा स्वरूपाच्याच ठिकाणी जातं, त्याची निवृत्ती होऊन जाते. मग जग नव्हे अवघा जनार्दन, ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे. विश्व वेगळं आहे आणि देव वेगळा आहे. देवावर विश्व भासतं हे खरं आहे, पण जेव्हा देवाचा अप्रोक्ष साक्षात्कार होतो तेव्हा विश्व विश्वरूपाने राहत नाही, विश्व विश्वरूप होऊन जातं, असा अर्थ आहे त्याचा. म्हणून हाती घेऊन तो दोर सांडीचे जैसा सर्पाकार. का? हे झालं उदाहरण. उदाहरणातून काय सांगायचं? जर आपल्याला अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होते. केव्हा कारण नष्ट झालं की कार्य आपोआप नाहीसं होतं हे सांगायचं आहे. दुसरं उदाहरण, निद्रा त्यागे घराचार स्वप्नेचा जैसा. घराचार म्हणजे काय? प्रपंच. स्वप्नाचा प्रपंच असतो की नाही, फार मोठा बघा. स्वप्न कुणाला काय पडेल काही सांगता येत नाही. मला तर बरेच दिवस झालं स्वप्नच नाही पडलं, पण पडतं की नाही स्वप्न आपल्याला. जे दिवसभर आपण चिंतन करतो त्यातून स्वप्न पडत असतं बघा. आणि जसं ज्याचं दिवसभराचं चिंतन तसं त्याला स्वप्न. एखाद्या विद्यार्थ्याला जर भूतच दिसत असेल रात्री स्वप्नामध्ये तर समजून घ्यावं तो भयानक असणाऱ्या सिरियल पाहत असेल. जागता जवसे जे तव जेने ध्याने भावना भाविजे, डोळा लागत खेव देखिजे तेची स्वप्नी. स्वप्नात भूत का दिसतात? जागृतीमध्ये तो भूतालाच पाहतो आहे असा त्याचा अर्थ आहे. पण जर निद्रा त्याग झाला, स्वप्नाशी कारण निद्रा, निद्रेचा परित्याग झाला की स्वप्नाचा सगळा प्रपंच आपोआप टाकला जातो.
पुढचं उदाहरण, नाना सांडिलेनी कवळे चंद्रीचे धुपे पिवळे. धुपे म्हणजे धुतले जाते, क्रियापद आहे बरे. सांडिलेनी कवळे, कवळे म्हणजे कावीळ नावाचा रोग झाला. कावीळ नावात त्याच्यातही दोन प्रकार आहे, एक पांढरा कावीळ आणि पिवळा कावीळ. तर पांढरा कावीळ लक्षात येत नाही, पण त्याचे लक्षणं लक्षात येतात. म्हणजे भूक लागत नाही, चव राहत नाही तोंडाला, किंवा खाल्लेलं अन्न त्याची वांती होऊन जाते. बऱ्याच दिवस जर ताप मुरला ना अंगामध्ये, त्याचे बरेच रोग तयार होतात. म्हणून ताप कधी मुरू देऊ नये अंगामध्ये. ताप जर मुरला तर पहिला रोग कोणता होतो, त्याच्यात पेशी कमी होतात, नंतर मग त्याचा कावीळ तयार होतो. असे बरेच रोग आहे, त्याला ताप महत्त्वाचं कारण आहे. एखाद्याला कावीळ झाला, पिवळा कावीळ, आणि मग पिवळ्या काविळामध्ये पांढरा शुभ्र असणारा चंद्रसुद्धा त्याला पिवळा दिसतो. बघ, कवळ आथी डोळा तव चंद्र देखावा की पिवळा. चंद्र त्याला पिवळा दिसतो. मग तो पिवळे पण कधी जाईल, कोणता साबण आणायचा, साबण नाही आणायचा, मग फक्त कावीळ नावाचा रोग परित्याग करायचा. सांडिलेनी कवळे, कवळ म्हणजे कावीळ. कावीळ रोगाचा परित्याग झाला की चंद्रीचे पिवळे, चंद्राच्या ठिकाणचा पिवळेपणा आपोआप नष्ट होऊन जातो. व्याधी त्यागे कडवाळेपण मुखाचे. व्याधी म्हणजे ताप किंवा एखादा रोग, रोगाचा त्याग झाला की मुखाच्या ठिकाणी असणारा कडवटपणा तो आपोआप नाहीसा होऊन जातो. ते पाठीमागे कोरोना आला होता ना, तर त्याच्यामुळे चव गेली होती बघा लोकांची. म्हणजे चव कळत नसायची आणि वासही कळत नसायचा. म्हणजे त्या रोगामुळे त्या असणाऱ्या इंद्रियावर आघात व्हायचा, त्याची शक्ती हतप्रभ होऊन जायची. जिभेवर चव नाही, नाकाला गंध नाही. तसं जर रोग जास्त अंगामध्ये आला, व्याधी, तर त्याच्यामध्ये मुखाचा कडवटपणा येतो बघा. ते कधी कधी आपल्याला चव राहत नाही, खाल्ल्याला कळत नाही, रोगाचा परिणाम होत असतो. व्याधीचा परित्याग झाला की मुखाचा कडवटपणा आपोआप सोडला जातो. आणखीन एक उदाहरण देतात, आगा म्हणजे अरे अर्जुना, दिवसा पाठी देवोनी मृगजळ घापे तेजोनी का काष्ट त्यागे वन्नी तेजीजी जैसा. आगा म्हणजे अरे अर्जुना, दिवसा पाठी देवोनी, दिवसा म्हणजे सूर्य, दिवस आहे, त्या दिवसावर पाठ दिली म्हणजे काय केलं, दिवसाच्या अंगावर पाय दिला, असं त्याचा अर्थ होईल. दिवसा पाठी देवोनी, मृगजळ असतं की नाही, ते सूर्याचं सकाळी सूर्योदयाला मृगजळ नसतं आणि सूर्यास्तालाही मृगजळ नसतं, पण भर दुपारी 12 वाजता मात्र दिसतं. तेजा आणि उखरा भेटी झाली या वीरा, मृगजळाची या पुरा रूप होय. सूर्याचं प्रखर किरण आणि बरड असणारी माळरान जमीन यांचा संयोग झाला की तिथं आपल्याला त्या उन्हाच्या लहरी पाण्याप्रमाणे दिसतात. हे मागच्या लोकांना नाही दिसत हा. जो गाडी चालवतो किंवा जो पुढच्या सीटवर बसलेला आहे त्याला काचेतून दिसतं बघा, ते डांबरी रस्त्यावर. माणसाला वाटतं, आपल्याला असं वाटतं एखादा टँकर सांडला काय, पण तसं नाही होत. पुढं गेलं की ते आणखीन पुढं जातं, पण ते हरणाला खरं वाटतं, म्हणून त्याला मृगजळ असं म्हणतात. मग मृगजळाचा त्याग केव्हा होईल, दिवसा पाठी देवणी. जर दिवसाला पाठ दिली म्हणजे काय, सूर्यास्त झाला तर. मृगजळ घापे तेजोनी का, अथवा काष्ट त्यागे वन्नी तेजीजे जैसा. किंवा काष्ट म्हणजे लाकडं, लाकडांचा परित्याग झाला की ज्याप्रमाणे वन्नी म्हणजे अग्नी याचा आपोआप त्याग होतो. ही सगळी उदाहरणं सांगितली, दृष्टांत आहे सगळे. सिद्धांत काय पुढे सांगतात, तैसे भगवंताने काय सांगितलं होतं, सर्व धर्मान परित्यज्य. ज्ञानोबारांत नुसता धर्म नाही टाकायचा, धर्म आणि अधर्मही टाकायचा. टाकिली पात्र झोळी धर्म अधर्म आशा, ऐका नाही प्रमाण आंधळ पांगड्यामध्ये आलंय बघा. याचाही टाकिली पात्र झोळी धर्म अधर्म आशा, त्रिगुणांचा तो ओळसा वगैरे सगळं. आणि मग सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे, त्रिकोट शिखरे गा दान मिळे येते. म्हणून त्याग कसा केला, फक्त धर्म शब्द नाही, ज्ञानोबारांचं वार्तिक आहे, धर्म उपलक्षण आणि अधर्म पण घ्यायचा. पण धर्म आणि अधर्माला दाखवणारं कोण आहे, अज्ञान, त्याचा महत्त्वाचा परित्याग करायचा आहे. तैसे धर्माधर्माचे टवाळ, टवाळ म्हणजे मिथ्या गोष्ट, दावी अज्ञानाचे का मूळ. धर्म आणि अधर्माला दाखवणारं कोण आहे, मूळ कारण आहे अज्ञान. ज्ञानोबार म्हणतात ते तेजोनी, म्हणजे धर्म अधर्म तर टाकायचाच आहे, पण त्याला प्रसवणारं जन्म देणारं जे मूळ अज्ञान आहे
ते त्यजोनी त्याचा परित्याग कर आणि मग सकळ धर्म जात त्यजी, सगळ्या असणाऱ्या धर्माचा समूह त्यांचाही परित्याग कर. यातून भगवंताला काय सांगायचं आहे? जोपर्यंत चित्तशुद्धी होत नाही तोपर्यंत कर्मत्याग नाही. बरं, आत्मज्ञान प्राप्त झालं की आपोआप कर्माचा परित्याग होत असतो. म्हणून भगवंताला सर्व धर्मान परित्यज्य हे सांगत असताना, अर्जुना धर्माचा सहज त्याग कसा होईल? ज्याप्रमाणे केळीला जर घड आला ना तर तिची वाढ आपोआप खुंटते बघा. फळली केळी उन्मुळे तैसे आत्मलाभे प्रबळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. क्रिया म्हणजे कर्म, कर्म म्हणजे धर्म. पण धर्माचा आपोआप त्याग कसा होईल? ज्याप्रमाणे परिपक्व केळीचा घड झाला की आपोआप तिची वाढ खुंटते, तिचं उच्चाटन होतं. तसं धर्म परित्याग अधर्म परित्याग करायचा असेल तर अज्ञानाचा परित्याग करावा लागेल. अज्ञानाचा परित्याग करायचा असेल तर ज्ञान संपादन करावं लागेल. म्हणून भगवंताला यातून बारकावाही सांगायचं, महत्त्वाचं पाठीमागचं वाचता आलं पाहिजे की धर्मान परित्यज्य सांगताना अज्ञान परित्यज्य, आणि अज्ञानाचा त्याग करायचा असेल तर ज्ञान संपादन करावं. म्हणून ते तैसे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ, ते तेजोनी तेजी सकळ धर्म जात. धर्म आणि अधर्माला, मिथ्या धर्म अधर्माला दाखवणारं जे मूळ अज्ञान आहे त्याचा परित्याग कर आणि त्याच्या परित्यागातून मग सकळ धर्म जात त्यजी, सगळ्या धर्माचा समूह परित्याग कर. आता धर्म टाकला, अज्ञान टाकलं तर काय राहतं शिल्लक? परमात्मा म्हणतात फक्त एकटा मीच राहतो. कसा राहतो तो प्रकार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.